अरे भाऊ तू काय जॉब शोधतोयस का? अरे फक्त 2 दिवसात तुला दुबईमध्ये मी जॉब लावतोय. एक काम कर, मी तुला अकाउंट नंबर देतो माझ्या अकाउंटला पैसे पाठव, कारण थोडेफार त्यांना एक टोकन द्यावं लागतं समोरच्या पार्टीला. मी त्यांना ते देतो आणि तुझं भाऊ इंटरव्ह्यू वगैरे काय करायची गरज नाही, डायरेक्ट जॉईनिंग तुझी. होय, डायरेक्ट जॉईनिंग. फ्लाईटची तिकीट सुद्धा आम्ही तुला देऊ. तू आता दुबईमध्ये आहेस का? ठीक आहे. तू ॲड्रेस दे तुझा, तुला गाडी पिक करायला येईल. फक्त ते एक काम कर, 1000 दिरहम त्यांना टोकन द्यावं लागेल. 1000 दिरहम दे. 1000 दिरहम मध्ये तुला जॉब लावलं. आज तुला पैसे घेतले, उद्या जॉबला लावलं भावा. उद्या राम मंडळी, कशात मजेत? आता मजेत असेल असं जय शिवराय भावानो. तर मंडळी, तुम्ही स्टार्ट ऐकलं असेल की फक्त 2 दिवसात दुबईमध्ये जॉब होय आहे. आणि त्याचा फायदा मला वाटलं तुम्हाला द्यावा, म्हणून म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारू एका व्हिडिओच्या मार्फत. तर नक्की कसा मिळू शकतो आपण तो 2 दिवसात जॉब, तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. लेट्स सी. भावा, खरंच दुबईमध्ये काहीच असं गोष्ट नाही आहे जे आपण मिळू शकत नाही. माझा जॉब काय आहे काय? तू एक काम कर, फक्त मला 1000 दिरहम दे, फक्त मला 500 दिरहम दे, फक्त मला 200 दिरहम दे, तुला मी जॉबला लावतो. असे म्हणणारे भरपूर आहेत. होय, आणि आपल्या लोकांना ट्रस्ट इश्यू आहे. म्हणजे मी ट्रस्ट इश्यू आपण कोणत्या गोष्टीला बोलतो की आपण विश्वास ठेवत नाही त्या गोष्टीला, पण मी त्याच्या अपोजिट बोलतोय, आपण लगेच विश्वास ठेवतो. हा आपल्याला इश्यू आहे. आपल्या लोकांच्या ठेवण्यावरती, ट्रस्टवरती आपण लगेच ठेवतो. बोलतो ना आपण, एकमेकांवरती विश्वास ठेवणं ही चांगली गोष्ट आहे, पण ती कधी कधी उलटी फिरते मंडळी. त्याचंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझा एक मित्र आहे. माझ्या मित्रानं काय केलं, दुबईमध्ये जॉब शोधत होता आणि तो मला काही बोलला नव्हता जॉबबद्दल, आणि त्यानं रँडमली एका त्याच्या दुसऱ्या मित्राला मेसेज केला जॉबसाठी आणि त्याला सांगितलं, बाबा मला जॉब वगैरे पाहिजे, मी व्हिजिट तुझ्यावरती. तो बोलला, भावा तू एक काम कर, 1000 दिरहम पाठव, कंपनीत बोलतो, उद्या तू जॉईनिंग हो. त्याने 1000 दिरहम पाठवले त्याला, 1000 दिरहम दिले त्याला, म्हणजे इंडियन करन्सीमध्ये त्याला इंडियाच्या अकाउंटला पाठवले. त्याच्यानंतर हा गडी त्याचा मॅसेज बघत नाही, ह्या गड्यानं त्याला ब्लॉक केलं, काय केलं. आता करणार काय? ह्याच्याकडे ना कॉन्टॅक्ट नंबर इथला आहे, तो इंडियाच्या चॅटिंगवरती बोलतोय आणि त्यानं सांगितलं, बाबा एवढी रक्कम जमा करायला लागेल. त्यानं पाठवली, बोळ्या मनानं पाठवली हो त्यानं. त्याला काय माहिती असेल त्याच्यासोबत. म्हणून एक लक्षात ठेवा मंडळी, तुम्ही आपले फॅमिली आहात, तुम्ही माझ्या भावासारख्या आहात, माझ्या बहिणीसारख्या आहात. म्हणून सांगतोय, दुबईमध्ये जरी तुमचा मित्र आहे ना, इवन मी सुद्धा बोललो ना, भावा मी तुला जॉबला लावतो, मी तुला कामाला लावतो, तू मला 1000 दिरहम पाठव, 1000 दिरहम पाठव, 100 पाठव, 200 पाठव, कुणाला काय द्यायची गरज नाही. विश्वास नका ठेव. उघड्या डोळ्याने बघा काय चाललंय. डोळे बंद करून एखाद्यावरती विश्वास ठेवाल तर अंधारात पडाल तुम्ही अक्षरशः. अवघड काय नाही. हे काय एवढं काय मोठी अशी गोष्ट नाही दुबईमध्ये जॉब मिळवून. अरे भरपूर प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती तुम्ही फाईंड करू शकता दुबईमधील जॉब इझिली. त्यासाठी तुमच्या मित्र समजा जेन्युअल मित्र आहे, तुम्हाला सांगतोय की बाबा तू वॉकिंग इंटरव्ह्यू अटेंड कर, तू कंपनीचा रिव्ह्यू चेक कर, कंपनीला मेल कर, कंपनीच्या ॲड्रेसवरती जा, CV ड्रॉप कर, ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, तो जेन्युअल मित्र आहे. त्याची गॅरंटी मी देतो, जो तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन शेअर करतोय. पण एखादा मित्र जर बोलत असेल ना, मी तुला 2 दिवसात कामाला लावतो, तुम्हाला फक्त 1000 दिरहम दे, विश्वास नका ठेव. कारण दुबईमध्ये कोणावरती विश्वास ठेवणं खूप चुकीचं आहे. मी अनुभवलंय म्हणून सांगतोय. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की मी 2 वेळा फ्रॉडमध्ये फसलोय. आणि मी नवीन होतो, व्हिजिट विजावरती होतो, मला माहिती नव्हतं काय असतं नक्की. 2 वेळा फसलो. काय झालं होतं, एका ठिकाणी विजा रिन्यू करायला दिला, तो 25,000 घेऊन गेला इंडियाचे. एका ठिकाणी जॉबसाठी मला सॅलरी सांगितली त्याला 2500 दिरहम, 2500 दिरहम. म्हटलं ठीक आहे. त्याचे इथे मी 700 दिरहम दिले, ते घेऊन गेला अक्षरशः. त्यामुळं दुबईमध्ये काही सांगता येत नाही. फ्रॉड ऑफर लेटर सुद्धा म्हणतात, खोटे ऑफर लेटर माझ्याकडे पडले, खोटं ऑफर लेटर. काय करणार आता, काय नाही, झालं. म्हणून सांगतोय,
तुम्ही जर दुबईमध्ये आहात, तुम्ही इंडियामध्ये जरी असला, इंडियामध्ये तुम्ही आणि तुमचा मित्र बोलतो एक काम कर, मला इंडियाची 20,000 पाठव, मी इथं बोलतो माझ्या कंपनीत, तुला तिकीट देतो, तू निघून ये. विश्वास नाही का देऊ? कंपनी जेन्युअल आहे, कंपनीला सांगा कंपनीच्या ऑफिशियल ईमेल आय डीवरून तुम्हाला मेल करायला, तुम्हाला फ्लाईटची तिकीट पाठवायला, तुम्हाला एम्प्लॉयमेंट व्हिसा द्यायला. जर ती कंपनी जेन्युअल आहे तर हे तुम्हाला देते. पण फ्रॉड आहे तर तुम्हाला बोलणार नाही, एक काम कर, तुझी मला पासपोर्टची कॉपी पाठव, तुझं मला आधार कार्ड पाठव, तुझं मला स्कूलचं सर्टिफिकेट पाठव, ह्या सगळं पाठव आणि त्याच्यानंतर पैसे पाठव आणि त्याच्यानंतर पाठवलं संपलं, हा गायब. म्हणून उघड्या डोळ्यानं लोकांकडे बघायला शिका, तरच तुम्ही दुबईमध्ये सक्सेस मिळू शकता, काम मिळू शकता. मला एवढे सांगायचं होतं. मला माहिती होतं तुम्ही थंबनेल बघितल्यावरती लगेच याल का, तर मला 2 दिवसात काम भेटते. मला हेच सांगायचं होतं तुम्हाला की डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवा. तो मी का असे ना, माझ्यावर पण तसाच विश्वास तुम्ही ठेवा डोळे उघडून. मी तुम्हाला फ्रॉड वाटतं, खोटं वाटतंय, काय गरज नाही मला बोलायची की मला जॉब दे. तुम्ही स्वतः करू शकता हो. मी केलं ना. माझ्याकडे काय होतं? काहीच नव्हतं. अनुभव माणसाला करायला भाग पाडतो, शिकतं. ठोकर खाल्याशिवाय आपल्याला कळणार आहे तिथं दगड आहे. ठोकर लागली पाहिजे ना. एवढं सांगायचं होतं यावेळी तुम्हाला. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटू अशाच एका नवीन. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.